एका दाट जंगलाच्या कडेला एका शांत गावात राहत होती छोटीशी लाडकी चांदणी। तिचे डोळे नेहमी काहीतरी शोधत असायचे आणि तिच्या डोक्यात हजार प्रश्न फिरत असायचे। तिच्यासोबत होते दोन खास मित्र, मोरा आणि बबलू, एक शहाणा मोर आणि दुसरा गोंडस खरमरीत खार। चांदणीचे आणि तिच्या मित्रांचे आयुष्य बदलले जेव्हा त्यांना भेटला एक विचित्र पण ज्ञानी गुरु, आचार्य तांबट। तो एक विचित्र जंगली झाडांच्या गुहेत राहत असे आणि त्याच्याजवळ असलेली एक जुनी पोथी त्याच्या रहस्याइतकीच जुनी होती। एक संध्याकाळी चांदणीने विचारलं, गुरुजी, या पोथीत काय आहे? आचार्य मंद हसले आणि म्हणाले, ही पोथी ज्या वाचेल त्यालाच उत्तर देईल, पण त्यासाठी हृदय शुद्ध हवं। तेव्हाच जंगलात काहीतरी विचित्र घडायला लागलं। प्राणी अचानक गप्प झाले आणि एका झाडावर एक चमकणारी लिपी प्रकट झाली। तिघांनी ते वाचायचा प्रयत्न केला, पण ती लिपी फक्त चांदणीच्याच डोळ्यांनी स्पष्ट दिसत होती। ती लिपी म्हणत होती, वजा, रात्र जेव्हा पूर्ण असेल आणि चंद्र तेजस्वी असेल तेव्हा तिसऱ्या झऱ्याजवळ तुमचं खरं काम सुरू होईल। त्या रात्री तिघं आणि त्यांचा गुरु तिसऱ्या झऱ्याकडे गेले। झऱ्याजवळ पोहोचताच जमिनीखालून एक प्रकाश झळकला आणि एक दरवाजा उघडला। तो होता गूढज्ञानाचा दरवाजा। पण आत जायचं फक्त त्या लाडकीला शक्य होतं, कारण तिचं मन होतं नितळ। चांदणी आत गेली आणि जेव्हा ती परत आली तिच्या हातात एक नवा ग्रंथ होता, ज्ञानदीप। तिचे डोळे आता वेगळेच चमकत होते। गुरुने हसून म्हटलं, तू आता फक्त लाडकी नाहीस, तू झालीस ज्ञानवहिनी।